नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केली जाते. तर सूर्यनारायणाची उपासना ही पौष महिन्यामध्ये कशी करावी, तसेच उपासना केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात, तर त्या संदर्भातीलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, पौष महिन्यामध्ये जर आपण रोज सूर्यदेवांची उपासना केली तर आपल्या आयुष्यामधील अनेक अडचणी या कमी होतात. आपल्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील किंवा बढतीसाठी देखील तुम्ही या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची जर आपण उपासना केली, पूजा केली, तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. तर बघा, 21 डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पौष महिना हा 18 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. त्यासोबतच या पौष महिन्यामध्ये आपण काय सेवा करू शकतो, तर बघा, पौष महिन्यात देखील तुम्ही सर्व सेवा करू शकता. ज्या सेवा तुम्ही करू इच्छित असाल तर त्या सेवा तुम्ही करू शकता. त्यासोबतच पौष महिना हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि त्यामुळेच तुम्ही आवर्जून या पौष महिन्यामध्ये रोज किंवा पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा करा, सेवा करा, उपासना करा. तर बघा, पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत हे करत असतो, पण प्रत्येकाला व्रत करणे हे शक्य होत नाही. तर त्यासाठी तुम्ही रोज जर सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य तुम्ही अर्पण करावे आणि तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही पूजा देखील करू शकता. सूर्याला अर्घ्य हे पहाटे 6:30 म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हापासून ते तुम्ही 7-7:30 पर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता. तुम्हाला रोज शक्य नसेल होत तर तुम्ही प्रत्येक रविवारी देखील करू शकता. तर जल कसे अर्पण करावे, तर बघा, यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत, एक फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जल सूर्याला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना आपल्याला ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला करायचा आहे. तसेच हे जल आपण जेव्हा अर्पण करत असतो तर तेव्हा त्यावर आपले पाय पडणार नाही, तर याची देखील काळजी घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये, बकेटमध्ये तुम्ही हे जल अर्पण करू शकता. अर्पण करताना दोन्हीही हात आपल्याला तांब्याला लावायचे आहे आणि तांब्या हा आपल्या छातीजवळ येईल या प्रकारे पकडायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू सूर्याकडे बघत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर हे तुम्ही या पौष महिन्यामध्ये रोज देखील करू शकता, पण तुम्हाला शक्य नसेल तर प्रत्येक रविवारी देखील करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही हे करू नका, म्हणजे सूर्याला जल अर्पण करू नका. त्यासोबतच तुम्ही देवासमोर बसून आदित्य हृदय स्तोत्रम तर याचे देखील पठण करू शकता. तर हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटेल किंवा गुगलवर तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील भेटेल, तर त्यावरून देखील तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच तुम्ही जल अर्पण केलं की त्या ठिकाणी बसून देखील तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रम तर याचे पठण करू शकता. तर यामुळे बघा, ज्यांच्या पत्रिकेतील सूर्य बलवान असतो तर त्यांच्या नोकरी संदर्भातील अडचणी निर्माण त्यांना होत नाही. तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही संघर्ष चालू आहे तर ते होत नाही. नोकरीमध्ये बढती हवी असेल किंवा नोकरी लागावी, नोकरी प्राप्तीसाठी देखील तुम्ही ही सूर्यदेवांची उपासनाही करू शकता. मुलांसाठी तुम्ही नाही तर त्यांना स्वतःलाच करायला सांगायचे आहेत. तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी या कमी होतील. तर बघा, सूर्य हे एकमेव देव आहेत की ज्याला आपण बघू शकतो. त्यासोबतच सूर्यापासून सकाळ सकाळचे जे कवळे सूर्यकिरण असतात तर त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी देखील मिळत असते. त्यासोबतच आपल्याला या महिन्यामध्ये दानधर्म देखील करायचे आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानधर्म देखील करू शकता. तर या महिन्यामध्ये देखील दानधर्म करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आवर्जून तुम्ही या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची उपासना करा. रोज शक्य होईल तर रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्रमचे पठण करा किंवा रोज शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रत्येक रविवारी देखील तुम्ही सूर्याची उपासनाही करू शकता.